नमस्कार, मी बहार सूर्यवंशी. तर इंट्रीम मेंटेनन्स काय असतं हे आज सांगणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, इंट्रीम मेंटेनन्स जे असतं हे जे असतं की पहिले जर तुमचे वैचारिक मतभेद झालेत बायकोबरोबर आणि काही कारणास्तव तुमचं नाही पटत आणि तर ती बाळाला घेऊन जाते. तर बाळाला घेऊन गेल्यानंतर ती जेव्हा केस करते 125ची, तर 125ची केस ज्या दिवशी दाखल होते ह्याच्यामध्ये न्यायालयामध्ये, तेव्हापासून ते कोर्ट चालेपर्यंत, निकाल लागेपर्यंत जेवढं काही पैसे तुम्हाला द्यावे लागतात त्याला म्हणतात इंट्रीम मेंटेनन्स. तर थर्ड क्लास इंट्रीम मेंटेनन्स काय असतं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. थर्ड क्लास इंट्रीम मेंटेनन्स म्हणजे ज्या वेळेला तुमची बायकोला तुम्ही पकडता दुसऱ्याबरोबर आणि त्याच्यानंतर पकडल्यानंतर ती जबरदस्ती मुलाला घेऊन जाते माहेरी तिच्या आणि झाल्यानंतर खोटी केस टाकते तुमच्यावरती 125ची. ते सांगत नाही की बाबा स्वतः काय केलंय काय नाही केलंय, ते सांगत नाही, पण तो कोर्टात काय दाखवते की मला मेंटेनन्स द्या म्हणून. तर हे कोर्ट आणि अशा बायकोला जे वकील मिळतात ते सुद्धा त्यांना माहिती असतं की चुकी जी आहे त्याच्या क्लायंटची आहे, पण तरी सुद्धा पैशासाठी ते त्यांना गायडन्स करतात, सांगतात की बाबा वाडगं कसं पसरावं, वाडगं कसं सुशोभित करावं जेणेकरून तुम्हाला इंट्रीम मेंटेनन्स जे आहे ते लवकर, ती भीक जी आहे ती लवकर मिळेल. तर ती जी भीक जी आहे ती तुमचा निकाल लागल्यानंतर जेव्हा तुम्ही निर्दोष होतात की ते डीबी मॅटर जो आहे तो निर्दोष होतात, तेव्हा तरी पण तुम्हाला जे इंट्रीम मेंटेनन्स जे तुम्ही पैसे भरलेले आहेत ते मिळत नाहीत. अशा मेंटेनन्सला म्हणतात थर्ड क्लास इंट्रीम मेंटेनन्स. थँक्यू. जय महाराष्ट्र.